नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा नवीन व्हिडिओ म्हणजे असा आहे मित्रांनो की आता जे लहान पिलं असतात समजा 1, 2, 3 महिन्याची, तर यांची काय काळजी घ्यायची समजा, त्यांना खायला प्यायला पोषक काय द्यायचं समजा। तर लहान पिलांना खुराक जर म्हणलं तर एका महिन्यापासून पिलं 1-1.5 महिन्याचे झाले, 1.5 महिन्यापासून समजा ते गहू खातात। गव्हाचं आपण त्यांना गहू देतोय भरडा करून, आणि त्याच्यानंतर त्यांना जो सगळ्यात प्रिय आणि सगळ्यात आवडीचा जर पाला म्हटलं तर तो आहे मित्रांनो, हे बघा, हा बोरीचा पाला 1 नंबर आवडीचा आहे। इतके आवडीनं खातात मित्रांनो। हे बघा, आता हे पिल्लू किती स्ट्रॉंग दिसायला लागलं बघा। हे 1.5 महिन्याचं पिल्लू आहे मित्रांनो, याला 1.5 महिना झाला। तरी पण गोचड्यानं थोडं परेशान केलं होतं, माझा गोचडे झाले होते त्याच्यामुळे थोडं खराब झालं, आता सुधारलंय। हे बघा, बोरीच्या काय होतं, बरं चांगले सुदृढ राहतात आणि एकदम आवडीचं आहे, पोषक पण आहे मित्रांनो। त्याच्यापासून बकरं तयार राहतात, गुटगुटीत राहतात, आणि जसं आपण गव्हाची पोळी खाल्ल्याच्या नंतर आपल्याला जसं भूक लागत नाही, एकदम पोट असं गच्च असतं, त्याप्रमाणे हा बोरीचा पाला आहे मित्रांनो। हे बघा, आता आपले याच्या जवळपास आपले 5 पाटी आहेत, आणि हा काळा बोकडे, हा एकच बोकडे, बाकी 5ही पण पाटी आहेत, बघू शकता तुम्ही। आता हे 4-4 महिन्याची पिल्लं आहेत, आणि ती पाट 5 महिन्याची आहे, 5-5.5 महिन्याची समजा, आणि हे 1.5 महिन्याची आहेत। हे जे दिसतात का तुम्हाला, हा बारीक पिल्लू, हे 1.5 महिन्याचं आहे। तर यांचं लहानपणी घ्यायची काळजी म्हणजे एकच मित्रांनो, की यांना खुराकाकडे लक्ष, आणि गोचिड, पिसा, वा लिखा हे असं याच्यापासून थोडं सांभाळावं लागतं। आणि खुराक म्हणलं तर तुम्ही गव्हाचा भरडा, सोयाबीनचा भरडा चांगल्या पद्धतीनं खातात ते, त्यांचं एवढंच सांभाळावं लागतं। बाकी पावसाळ्यामध्ये थोडं गुळकंडी हे समजा, जे संडास लागतात समजा, सर्दी होते त्याच्यापासून सांभाळावं लागतं। पिलांना सर्दी नाही होई याच्यामुळं फक्त पावसापासून सांभाळायचं त्यांना। पाऊसामध्ये जर नाही भिजू दिलं, सर्दी होत नाही, जुलाब होत नाही, काय नाही काय। त्यांना फक्त खायला पोटभर असलं की काहीच अडचण नाही। हे बघा, आता हे पिल्लू पाठ बघा किती सुंदर आहे, 1 नंबर पाठ आहे, आणि असे पाला खातात, कर 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 पाला खातात। आता नेमकंच आणला, आता सध्या पोलांचा पण भर चालू आहे, त्याच्यामुळं आता लवकरच यांना पाला आणून टाकला, आणि म्हणलं चला आपल्या कामाला लागा आता। मित्रांनो, हातीचा महिना असल्यामुळं गरमाट पण भरपूर आहे, खूप गरमी होती। चला तर म्हटलं एक व्हिडिओ टाकून द्यावा। तर अशी काळजी जर घेतली मित्रांनो, तर पिलं आपल्याला चांगल्यापैकी दाम देऊन जातात। आणि ह्या पाठी आपल्याला जवळपास आता सध्या तर विकायच्या नाही आहे, कारण की यांना आपण असंच मोठं करून यांच्यापासून जसं जास्तीत जास्त इन्कम होईल त्या पद्धतीनं आपण यांना ठेवून इथंच त्यांचं संगोपन करणार आहोत, व शेळीपालन वाढवणार आहोत। आता हे 5 पाठी आहेत, त्याच्यानंतर आता ती एक शेळी जाणार आपली, ती एक जाणार, हे 2 जाणार, हिला वेळ आहे, ही अजून टाईम आहे लोखंडीला, त्याच्यामुळे त्या 2 जाणल्या तर त्यांचे पण 2-2 पिल्लं म्हटलं तर परत 4 पिल्लं वाढतात। तर अशी काळजी घ्या मित्रांनो पिल्लांची। भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।